अग्नीच्या पोटी पुरुष उद्भवला, अवचट 17वे लंपट निशिदिनी. आधार नाही जेथ निराधार वर्तती, निराधार न म्हणती आपणा लागी. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीने दाविले, नयने पाहिले अविनाश. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी उभी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 4 आणि माऊलींनी या अक्षर ब्रह्मयोग 8व्या अध्यायावर ज्ञानेश्वरीमध्ये 55 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम, अधियज्ञोहमेवात्र देह देहभृतांवर. 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने केलेले 7 प्रश्न आणि त्यावर भगवंताने त्याच्या शंकेचं केलेलं निरसन, हे आपण आतापर्यंत पाहिलो. हा संपूर्ण संवाद गुरु शिष्याचा आहे. अर्थात आपले जितके ग्रंथ आहेत ते सगळे गुरु शिष्याच्या संवादातूनच आहेत महाराज. मग समर्थ रामदासांचा असेल, ज्ञानेश्वरी असेल किंवा भागवत असेल, परीक्षित राजा, शुकमुनी, सगळे गुरु आणि शिष्यांचाच संवाद तुम्हाला त्यात दिसतो. शिष्याने प्रश्न विचारावं, शंका विचारावं, गुरुने त्याचं समाधान करावं आणि शिष्याच्या त्या गळी पडलं की नाही हे गुरुनं तपासावं आणि त्यानं ते आत्मसात केलं याची अनुभूती गुरुच्या ठिकाणी यावी महाराज. मग त्या आनंदाला पारावार नाही. गुरु जीवाला अंतिम साध्य जे आहे त्याची प्राप्ती करून देत असतो. त्याचा उद्धार व्हावा हा एकसूत्री कार्यक्रम गुरुच्या ठिकाणी असतो. आईबापांच्या ठिकाणी जसं आपल्या मुलावर सुसंस्कृत करून, सुसंस्कार करून त्याच्यावर त्याला जगण्यायोग्य, जगण्या इतपत बळ, तितकी संपदा त्याच्या ठिकाणी आई आणि वडील राबून प्रदान करत असतात महाराज. आणि मुलगा जेव्हा त्यांनी आखून दिलेल्या मार्गाने चालायला लागतो त्यावेळेस त्याचा जो आनंद आहे तो आनंद वर्णनच करता येत नाही महाराज. आईबापाला फक्त इतकंच समाधान हवं असतं की मुलाने सन्मार्गाने जावं आणि परमात्म्याशी, परमार्थाशी, सत्संगाशी त्यानं सदैव जोडलेलं असावं, इतकंच मागणं आईबाप हे करत असतात. आणि म्हणून म्हणतात ना, आपण स्वतःकरता काहीच मागायचं नाही भगवंताजवळ. भगवंताजवळ इतकंच मागायचं की माझ्या आईवडिलांची जे स्वप्न आहेत त्याची पूर्तता कर देवा. कारण बालकाचे हितवा हे माऊलीचे चित्त. आपल्या मुलाची प्रगती व्हावी, भरभराट व्हावी हीच इच्छा मायबापांची असते. तसंच आपल्या शिष्याचा उद्धार व्हावा, त्याला मोक्षाची प्राप्ती व्हावी याकरता गुरु सतत प्रयत्नशील राहतात. हृदयस्थ असलेल्या परमात्म्याचा सतत ते त्याच्याविषयी जीवाला जाण करून देतात. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपानं भगवंत म्हणतो, मी वास करतोच, फक्त मला शोधण्याकरता गुरु कृपा व्हावी लागते, सत्संग करावा लागतो. आणि मला वास करणाऱ्या या आदियज्ञाला परमात्मा म्हणजे सर्व यज्ञाचा अधिष्ठाता म्हणतात. भगवंत आपला परिचय अर्जुनाला करून देत आहेत. त्यांना हेच सांगायचं आहे की मी सर्वे सर्व आहे, मी नसेल तेथं काहीच नाही. रामायणातला प्रसंग, सेतू बांधताना प्रत्येक दगड
वानरसेनेकडून टाकलेला नील यांच्या कौशल्यामुळे तरंगत होता महाराज. भगवंताने सुद्धा खडा टाकून बघितला, तो तरंगला नाही, खाली गेला. एक नाही, दोन नाही, 3-4 दगड जेव्हा टाकले ते खाली चाललेत, त्यावेळेस रामाला आश्चर्य वाटलं आणि आजूबाजूला पाहायला लागलं तर पाठीमागं प्रभू म्हणून भगवंताने हात जोडून हास्य केलं. राम भगवंताजवळ आपल्या मनातले बोलून दाखवतात की अरे माझं नाव म्हटलं तर तरंगतायत आणि मी स्वतः टाकतोय हे, तर तो दगड तरंगत नाही. हनुमंता हे काय आहे? हनुमंत बुद्धिचातुर्यानं त्या ठिकाणी उत्तर देतात महाराज की प्रभू, ज्याला आपण सोडलं, ज्याचा त्याग केला, तो तरुण कसा जाईल? ज्याचा तुम्ही अंगीकार केला तो निश्चित तरल्याशिवाय राहणार. तुमचं नाम त्या दगडासोबत आहे, तरंगणारच, ते बुडणार कसं? राम से बडा राम का नाम, अंत में निकला ये परिणाम. भगवंतानं अंगीकार केला की जीवाचा उद्धार झाला म्हणूनच समजा महाराज. अंगीकार ज्याचा केला नारायणी, निंदतेही त्याने वंदे केली. अजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. प्रमाणित महाराज. द्रौपदीसाठी स्वतः वस्त्र झाला भगवंत. एकदा अंगीकार केला की मग काहीच साखळी पडून येते. त्वरा झाली गरुडा टाकेले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. फक्त ती हाक आम्हाला द्रौपदीसारखी देता आली पाहिजे. तो आर्त भाव आमच्या हाकेमध्ये पाहिजे. तो विश्वास आमच्या ठिकाणी पाहिजे महाराज. यावर भाष्य करताना माऊली 55 क्रमांकाची ओवी, ज्ञानेश्वरी 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग यामध्ये भाष्य करतात आणि भगवंत अर्जुनाला सांगतात, माऊली वर्णन करतायत की देखा बालकाची या ध्यायी दाहीजे, का शिष्याचे ने जाहले पण होईजे, हे सद्गुरूची एकलेने जाणीजे, का प्रसवतीया. अर्थात भगवंत माऊली या ठिकाणी सांगतायत की बालकाचं कौतुक करत असताना बालकाच्या कला, बालक चालतो सानुल्या पावलांनी किंवा जाणता झाल्यानंतर सुद्धा जसं बालक हळूहळू आपला कारभार हाती घेऊन चातुर्यानं, आईबापाच्या संमतीनं, आईबापाच्या विचारानं जेव्हा आपलं आयुष्य जगायला सुरुवात करतो, त्यावेळेस केलेल्या संस्काराचा आनंद आईबापाच्या चेहऱ्यावर लपू शकत नाही. अगदी तसंच गुरुनं दिलेलं शिक्षा, गुरुनं दिलेलं शिक्षण, गुरुनं दिलेलं ज्ञान जेव्हा शिष्याच्या ठिकाणी उजळायला लागतं, त्याप्रमाणे जेव्हा तो अनुकरण करायला लागतो आणि आपली अंतिम साध्याप्रती मार्गस्थ होतो, त्यावेळेस झालेल्या गुरुच्या ठिकाणाचा आनंद हा आईच्या वडिलांच्या चेहऱ्यावर असणाऱ्या आनंदा इतकाच प्रभावी असतो. म्हणून माऊली वर्णन करतायत, देखा बालकाची या ध्यायी ध्यायीजे, का शिष्याचे नि जाहले पण होईजे, हे सद्गुरूची एकलेने जाणीजे, का प्रसवते या. भगवंत म्हणतायत, बघ अर्जुना, तान्ह्या माऊली म्हणतायत की बघा श्रोते हो, तान्ह्या मुलाच्या तृप्तीने आपण किंवा आईवडील जसे तृप्त व्हावे किंवा शिष्याच्या प्रती कृतार्थ भाव उत्पन्न व्हावा की माझ्या गुरुनं माझं कल्याण केलं, ही मुद्रा शिष्याची दिसावी, त्यावेळेस गुरुसुद्धा कृतार्थ होऊन जातात. जन्मदाते आई जशी कृतार्थ होते किंवा सद्गुरू जसे कृतार्थ होतात, तसे भगवंत या ठिकाणी अर्जुनाच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून अर्जुनाची आनंदी वृत्ती पाहून प्रसन्न झाले. म्हणून माऊली वर्णन करतात, देखा बालकाची या दाई दाईजे, का शिष्याचे ने जाहले पण होईजे, हे सद्गुरूची एकलेने जाणीजे, का प्रसवती या. आज
याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.